जरा आवरा स्वतःला, नाहीतर थोड्या वेळाने टीव्हीवरती तुम्ही दोघं बांधा म्हणून ब्रेकिंग न्यूज यायची. हा तो सांगितलं तिथे डेसिबल लेवल्स कमीच होत नाहीये. मला त्रास होतो तू तुम्ही घरी जायला कधी निघणार आहात? निघतो आता. मग मी पण येते तुमच्यासोबत. प्रत्येक गोष्टी तुम्हाला त्रासच होत असेल, तुम्ही जाते जरा थांबू कशा इथे? तुम्ही बसा खोट्या अरे हा पण गेला. अरे मामा ही काय प्रॉब्लेम आहे सर? तिला जाऊ दे घरी जाऊनच ती शांत होईल. आणि मी कसं शांत होऊ? ते तुझं तू बघ. ते फोटोशूट करायला आवडत होतं तेव्हा अर्णव म्हणतो मग काय चुकीचं होतं त्याच्यामध्ये? आम्ही दोघे जण फक्त इथे पोज देत होतो आणि फोटोशूट करत होतो, त्याच्यामध्ये तुला इतका राग का आला? काय चुकीचं वागलं ती? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो हो अगदी बरोबर, तुम्हाला त्यांचा राग नाही येणार हो. तुमच्या बरोबर त्या असं चिटकून फोटो काढत होत्या, ते तुम्हाला आवडत होतं ना? मग एक काम करा, जा तुम्ही त्यांच्या बरोबर जाऊन फोटोशूट करा. मी उगाच तुम्हाला इथे घेऊन आले ना, माझं चुकलं, मला माफ करा. जा तुम्ही जाऊन फोटोशूट करा. हा त्यांच्या बरोबर जा, चिपकून फोटो काढा. तेव्हा इथे अर्णवला हसायला येत असतं. ईश्वरी म्हणते काय झालं, तुम्हाला हसायला काय झालंय? तेव्हा अर्णव म्हणतो तू विनाकारण वाद का घालतेस आणि तू इतकी चिडलीस का? कशाला भांडतेस तू माझ्या बरोबर कारण नसताना? तेव्हा ईश्वरी म्हणते हो अगदी बरोबर, मी तर मूर्ख आहे ना, मीच तुमच्या जवळ भांडायसाठी संधी शोधत असते. तुम्ही तर कधी माझ्या बरोबर भांडतच नाही का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते जाऊ दे ना, मी पण कुणाशी बोलते, उगाच मी इथे आले तुमच्यासाठी, तुम्हाला इथे घेऊनच यायला नको होतं. तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर तू जरा शांत राहा आणि मला सांग तू काय इतकी चिडलीस, चिडायचं कारण काय? तेव्हा ईश्वरी आता इथे विचार करायला लागते की मी काय एवढी चिडले अर्णव सरांवरती, चिडायचं कारण काय होतं? तेव्हा अर्णव म्हणतो ध्यानचंद सांगा ना का चिडलात तुम्ही? तेव्हा इथे मामा आलेले असतात. मामा म्हणतात काय चाललंय तुमच्या दोघांचं, युद्ध अजून सुरूच आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो मामा तू मला बोलू नकोस, तू जरा या मी सिंदूरला सांग, ती किती चुकीची वागते बघ. अरे ती मला सगळ्यांसमोर इथे ओढत ताणत घेत आली आणि काय म्हणते माहितीये का, की मी तिथे चिपकून त्या लावण्याबरोबर फोटोशूट करतोय. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते जाऊ दे ना मामा, मला यांच्याशी काही बोलायचंच नाहीये, तुम्ही घरी जायला निघालात ना मामा, चला मी सुद्धा तुमच्या बरोबर आता घरी येते. आणि ईश्वरी आता तिथून निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लावण्या, वल्लरी आणि त्याचबरोबर राकेश हे तिघे जण आता फोनवरती बोलत असतात. तेव्हा लावण्य म्हणत असते मामी तुम्हाला कळतंय का, तुम्ही जर त्या मिडल क्लास ईश्वरीला घरामध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं असतात ना तर ती इथे येऊ शकली नसती. आणि इथे लावण्य म्हणते की तुम्हाला पाय मुरगळल्याचं नाटक करून हॉस्पिटलला जायची काय गरज होती? त्या आकाशला पाठवून द्यायचं तुम्ही आणि त्या ईश्वरीला घरी कोंडून ठेवलं असतात ना तर जास्त बरं झालं असतं. तेव्हा वल्लरी म्हणत असते कसं आहे ना लावण्य, किती काही करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा नशिबाची साथ सध्या तरी त्या मुलीकडे आहे आणि म्हणूनच इतके प्रयत्न करून सुद्धा तिला अडवण्यासाठी ती मुलगी इथे आहे का? नाही, ती योग्य वेळे